माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांची आत्महत्या आणि नर्तिका पूजा गायकवाड या दोघांची लव्ह स्टोरी राज्यात चर्चेचा विषय झाला. मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी गोविंद बर्गे वय वर्ष 38 राहणार लखू मसाला तालुका गेवराई जिल्हा बीड या बांधकाम व्यावसायिकाने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. गोविंद बर्गे यांचे मेव्हणे लक्ष्मण चव्हाण यांनी पूजा गायकवाड विरोधात वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मण चव्हाण यांनी महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. 1 सप्टेंबर रोजी माझे भाऊजी गोविंद हे त्यांचे मित्र चंद्रकांत यांच्याजवळ म्हणाले होते की मी पूजाला माझ्या सख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला आहे. कितीतरी पैसे दिले आहेत, सोने नाणे घेऊन दिले आहेत. एवढंच करून देखील ती शेत जमीन घेऊन दे किंवा मंगला नावावर कर, ते नाही केलं तर मी माझ्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. मला खूप मानसिक त्रास देत आहे. मी खूप निराश झालेला आहे, अशी खंत गोविंद बर्गे यांनी मित्र चंद्रकांत यांच्यासमोर व्यक्त केली होती. लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माझे भाऊजी गोविंद यांनी गेवराईत मोठा बंगला बांधला होता. तो बंगला पूजा हिला त्याचे मित्र चंद्रकांत शिंदे यांच्या समक्ष दाखविला होता. गेवराईतील हा बंगला पूजाला खूप आवडला होता. पूजाने त्या बंगल्यात 2 दिवस मुक्काम केला होता. हा बंगला माझ्या नावाने करा असा तगादा पूजाने गोविंद यांच्याकडे लावला होता. परंतु गोविंद बर्गे यांनी तुला दुसरं घर घेऊन देतो असं म्हटले, पण हा बंगला मी तुझ्या नावावर करू शकत नाही, कारण ते माझ्या पत्नी वडिलांना यांना माहिती झाल्यास भावकीत माझी आबरू जाईल असे सांगितलं होतं. तरी सुद्धा पूजा माझ्या भाऊजी गोविंद यांना बंगला नावावर करून देण्यासाठी तगादा लावत होती. याबाबत मला भाऊजी गोविंद यांनी फोनवर 1-2 वेळेस सांगितलं होतं. पूजा गायकवाड हिने काही दिवसांपूर्वी गोविंद बर्गे यांना 15 सप्टेंबर पर्यंतची तारीख दिली होती. 15 सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस आहे, त्यापूर्वी तुम्ही गेवराईत येथील नवीन घर माझ्या नावावर करा किंवा सासुरे गावात माझ्या भावास 5 एकर शेती घेऊन द्या. ते दिले तरच मी तुमच्याशी बोलणार आहे. असं केलं नाही तर मी तुमच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन, तुमची बदनामी करणार अशी धमकी दिली होती. पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध सुरू असताना गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या तसेच तिच्या फोनपेवर अनेकदा पैसे दिले होते. पूजाने स्वतःकरिता महागडा मोबाईल व तिच्या भावासाठी महागडा मोबाईल, बुलेट गाडी घेऊन देऊन दिली होती. सासुरे येथील आईचे असलेले पत्र्याचं RCC बांधकाम करून आणि POP करून दिलं होतं. तिने तिची पारगाव येथील कला केंद्रात असलेल्या मावशीच्या नावाने मागील 5 महिन्यांपूर्वी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे प्लॉट घेऊन दिला होता. गोविंद बर्गे यांनी पूजेच्या नातेवाईकांच्या नावावर 3 एकर शेतजमीन देखील घेऊन दिली होती. बर्गे यांचा मृत्यू हा आत्महत्या की घातपात यावर संशय व्यक्त होत असताना दररोज नवीन खुलासे होत आहेत. याच प्रकरणात अडकलेल्या नर्तकी पूजा गायकवाडने पोलिसांसमोर महत्त्वाची कबुली दिली आहे. गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करत होते. त्या व्यवसायात त्यांचा हळूहळू चांगला जम बसायला लागला होता. त्याच दरम्यान त्यांची ओळख पारगाव कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड याच्यासोबत झाली होती. पूजा गायकवाड ही सध्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर तिने काही गोष्टींची कबुली दिली. पोलीस चौकशीत तिने गोविंद बर्गे सोबत आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. दरम्यान बर्गे यांनी पूजाशी बोलणी करण्यासाठी तिच्या गावी भेट दिल्यानंतर स्वतःच्या गाडीसमोर आयुष्य संपवेल. मात्र ही घटना आत्महत्या आहे की घातपात यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. कुटुंबीय आणि मित्रांनी यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करून सखोल चौकशी मागणी केली.